मित्रांनो, आज तुमच्या समोर मी एक खूपच मादक आणि खूप मजेदार मस्त कथा सादर करणार आहे। तसं बघितलं तर ही कथा नाहीच, ही कथा खूपच जवळची म्हणजे आत्ता कालच्या झालेल्या दिवाळीमधली ही गोष्ट आहे आणि ही माझ्या आयुष्यात घडलेली खरीखुरी कहाणी आहे। माझ्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या गोष्टी मी या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो। त्यामुळं मी या घटनेंना कथा असं नाव देत असतो। परंतु मित्रांनो, ह्या कथा नसून माझ्या रिअल लाईफमध्ये घडलेल्या घटना आहेत। तर चला तर मग आता मी तुमचा जास्त वेळ न घालवता आता कालच्या दिवाळीमध्ये काय घडलं ती गोष्ट मी तुम्हाला एकदम ताजी आणि फ्रेश मूडमध्ये सांगतो। ही गोष्ट खूप ताजी आहे आणि आता रिसेंटमध्ये घडलेली आहे। मित्रांनो, असं घडलं, माझ्या घराच्या घरी जे सखाराम काका राहतात त्या सखाराम काकाच्या घरी एक पाहुणी आली होती। ती दिवाळीसाठी आली होती आणि तिचं वय साधारणपणे तिने आता नुकतंच 18 वर्ष पूर्ण केलेलं असावं किंवा 19व्या वर्षामध्ये ती वावरत असावी। मग मित्रांनो, तिचं देखणं रूप, तिचं भरदार शरीर, तिचे मस्त गोळे, तिचे गुलाबी ओठ, तिची मान, तिच्या हाताची बोटे, तिच्या पायाची बोटे, तिचं शरीर सर्व मला एकदम मादकपणे तिच्याकडे आकर्षित करत होतं। माझं मन सारखं तिच्या भोवती गुंतू लागलं होतं। ती ज्या दिवशी आली दिवाळीच्या अगोदर, साधारणपणे 4 दिवस अगोदर ती इथे आली होती। माझ्या गावामध्ये आल्यानंतर माझ्या घराच्या शेजारी ती राहायला आली होती। माझे त्यांच्या घरी कधीमध्ये जाणे येणे होत असे। मग असं घडलं की त्यांनी दिवाळीमध्ये काकांनी 42 इंची टी व्ही आणला होता। टी व्ही घरी घेऊन आल्यानंतर तो टेक्निशियन काही आलाच नाही। टी व्ही फिटिंग करून द्यायची होती। आता कोणती पण वस्तू आपण जर घरी आणलो तर ती कधी एकदा चालू करावी आणि कधी बघावं असं सर्वांना होऊन गेलेलं असतं। तसंच काकांच्या बाबतीत पण घडलं। काकांनी त्या टेक्निशियनला खूप वेळा कॉल केलं, परंतु दिवाळीची खूप गर्दी असल्यामुळं तो याला टाळाटाळ करत होता। आज येतो उद्या येतो असं म्हणून त्यानं 2 दिवस घालवले, परंतु इकडे काकाला अजिबात वेळ मिळत नव्हता। त्यांना सारखं वाटत होतं की लवकर यावं, टेक्निशियन घरी लवकर यावा, आपला टी व्ही लवकर फिट करून द्यावा आणि तो निघून गेला तरी मग परत काही अडचण नाही। परंतु टी व्ही लवकर पाहायचा होता। नवीन आणलेली वस्तू कधी एकदा वापरायला मिळते असं त्यांना पण हुरूप, बारक्या लेकरांप्रमाणे हुरूप त्यांच्या मनात मावत नव्हता। त्यातूनच त्यांची बायको म्हणजे काकू, ती पण त्यांच्या पाठीमागे सारखीच तुणतुणं लावली होती। तुम्ही कसं काय घेतलात, टेक्निशियन आलाच नाही, आज 3रा दिवस आहे असं ती सारखी मागं लागत होती। मग काका माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, राजेश जरा थोडं ती टी व्हीचं स्टँड लावून देतोस का? मित्रांनो, तुम्हाला मी सांगायची एक गोष्ट विसरलो। माझ्याकडं बऱ्याच गोष्टी माझ्या घरी असतात। ड्रिल मशीन माझ्या घरी होती, त्यामुळे त्या ड्रिल मशीननं होलं पाडणे आणि ती टी व्हीचं स्टँड बसवून टी व्ही चालू करून द्यावी असं काकांना वाटू लागलं होतं। त्या उद्देशाने ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला बोलले। मग मी त्यांना विचारलो, काका कोणती टी व्ही घेतलात? तसं त्यांनी मला एका कंपनीचं नाव सांगितलं। मग मी ठीक आहे असं म्हणालो। मग मी तातडीने त्यांना म्हणालो, तुम्ही ज्या कंपनीचा टी व्ही घेतला आहे ना त्या कंपनीचा टेक्निशियन तुमच्या घरी व्हिजिट करतो आणि तो टी व्ही फिट करून देत असतो, मग तुम्ही टेक्निशियन व्हिजिट का घेत नाहीत? तसं काका मला म्हणाले, अरे मी त्याला 2 दिवसापासून फोन करतोय परंतु तो काही मूर्ख येतच नाही, येतोच म्हणतोय। मग तसं माझी आई म्हणाली, अरे राजेश, दिवाळीचा लोड आहे, दिवाळीच्या लोडमुळे टेक्निशियन येत नसेल आणि तुला किती मेहनत पडणार आहे, घरी तर ड्रिल मशीन आहेच, त्याच्या स्टँडसोबत सगळे स्क्रू नट बोल्ट सर्व काही आलेलंच असते। मग तू जाऊन त्यांना 4 खिळे मारून स्टँड लावून दिलास तर काय खूप त्रास होणार आहे का तुला? मी आईला म्हणालो, अगं आई, मी कधी नको म्हणलो, मी तर जातोच म्हणलो ना। मग आई मला म्हणाली, मग जातो म्हणायच्या ऐवजी उठ ना, लगेचच जा। कोणत्या पण माणसाला घरात नवीन वस्तू आणल्यानंतर लावावीच वाटते, बघावीच वाटते, माणसाची इच्छा असतेच। तसं मी ठीक आहे असं म्हणालो। मग मी घरामधले माझ्या रूममध्ये ठेवलेली ड्रिल मशीन, एक हातोडी घेऊन काकांसोबत त्यांच्या घराकडे निघालो। काकाचं घर माझ्या घरापासून अवघ्या काही पावलाच्या अंतरावर होतं, खूप जवळ घर होतं। मग मी हातामध्ये ड्रिल मशीन आणि हातोडी घेऊन जसं निघालो तसं काका मला म्हणाले, थांब, ती ड्रिल मशीन माझ्या हातात दे, मी घेतो, तू कशाला वजन घेतोस? तसं मी हसू लागलो आणि मी म्हणालो, काका तुमचं वय झालं आहे, मी आणखीन धट्टाकट्टा आहे, एकच मशीन काय, मी चांगली 50 किलोची वस्तू उचलून घेऊन जाऊ शकतो, मला काही दम वगैरे नाही लागणार किंवा मी थकणार पण नाही। मग काका हसू लागले। काका मला म्हणाले, तुझं भरदार शरीर पाहून कुणी पण म्हणू शकते तुझ्यामध्ये खूप ताकद आहे। मित्रांनो, त्यांचं बोलणं पण एकदम बरोबर होतं। माझं शरीर यष्टी जर बघितली तर मी एकदम पट्टीचा पहिलवान आहे असं कोणी पण मला म्हणू शकलं असतं। माझ्या अंगामध्ये भरपूर ताकद आहे, त्यामुळं काकाचं बोलणं मला काही वेगळं वाटलं नाही। मग काही वेळ असंच मी त्यांच्यासोबत चालत गेलो। अवघ्या 2 मिनिटानंतर मी त्यांच्या घरी पोहोचलो। त्यांच्या घरी गेल्यानंतर काकू वाटच बघत बसली होती। मग मी घरी गेल्याबरोबर काकू मला म्हणाली, राजेश आलास का? तसं मी म्हणालो, हो काकू। मग मी त्या ड्रिल मशीनचं वायर ढिलं केलं आणि बोर्डमध्ये लावलं, ड्रिल मशीनच्या समोर बीट लावली आणि ड्रिल मशीन खाली ठेवली। आता मी त्या टी व्हीचं स्टँड घेतलं आणि मार्किंग करू लागलो। मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ न घालवता आता स्पष्ट थोडंसं बोलतो। मी त्यांची टी व्ही फिट करून दिली। जसे मी त्यांची टी व्ही फिट करू लागलो त्याच वेळेला त्यांच्या घरी आलेली पाहुणी, तिचं नाव ज्योती होतं।
ती ज्योती त्या टी व्हीच्या रूममध्ये आली आणि माझ्याकडे पाहू लागली. ती माझ्याकडे बघतच होती. तिच्यामध्ये काय जादू होती मला माहीत नव्हती, परंतु तिचं रूप मात्र खूप भारी होतं. मला ती खूपच आवडली. आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी किती ठोकाळू आहे. मला एखादी मुलगी आवडली किंवा स्त्री आवडली की मी तिला ठोकल्याशिवाय राहतच नसे. आता दिवाळीमध्ये हा लाडू मला खायला मिळणार असं मला वाटू लागलं आणि हा लाडू मी खाणारच असं पण मी मनाशी मनोमन ठरवलं होतं. आता तिच्यासोबत मला तिचा जर लाडू खायचं म्हणलं तर तिच्यासोबत मला ओळख काढणं आणि तिची ओळख वाढवणं खूप गरजेचं होतं. मग मी तिला काही न बोलता मुद्दाम तिच्या विषयावर काकूला म्हणालो, काकू ही पाहुणी कोण आली आहे, कोणत्या गावची आहेत? तसं ती लगेच मला म्हणाली, मी वर्ध्याला राहत असते, वर्ध्यावरून आले मामांकडे. तेव्हा माझ्या लक्षात आलं ती त्या घरची पाहुणी कोण आहे. मग मी हळूवारपणे तिला विचारलं, तुझं नाव काय? तसं काका माझ्याकडे बघू लागले. माझा स्वभाव काकांना माहीत होता, परंतु आता मी काकांचं काम करून दिलं त्यामुळं ते मला काही येडवाकडं बोलू शकत नव्हते किंवा तिचं नाव विचारू नकोस किंवा तिला बोलू नकोस असं पण काका मला म्हणून लागू शकले नसते. आणि मित्रांनो, माझ्या घरच्या श्रीमंतीमुळं कोणताही माणूस मला आगाऊ बोलायच्या भानगडीत पडत नसे, कारण प्रत्येक लोकांचं काम आमच्याकडं पडत असे. त्यामुळं आणि मी पण काही एवढा वाया गेल्याप्रमाणे वागत नसे. प्रत्येक व्यक्तीला ज्याला जी गरज आहे ती गरज मी नेहमी भागवायचा प्रयत्न करत असे. आणि माझा स्वभाव खूपच मनमिळावा असल्यामुळे लोक पण मला टार्गेट करत नसत. जेवढं शक्य तेवढे माझ्याच बाजूने बोलायचा प्रयत्न करत. मग काकांनी तिची ओळख करून दिली. तिचं नाव ज्योती आहे हे सुद्धा मला काकांनीच सांगितले. आणि ती आता चांगली महिनाभर इकडेच राहणार आहे. तिला 1 महिन्याच्या सुट्ट्या आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं. मग मी तिला म्हणालो, तू जॉब काय करतेस की कॉलेजला आहेस? तसं ती म्हणाली, मी जॉब आणि कॉलेज पण करते. मग मी म्हणालो, जॉब आणि कॉलेज दोन्ही एकाच वेळा कसं काय होईल? तशी ती म्हणाली, मी पार्ट करते. मग अशाच प्रकारच्या काही वायचळ गप्पा आमच्या दोघांमध्ये चालू झाल्या. मग तेवढ्यामध्ये काकू मला म्हणाली, राजेश अरे उभा राहून किती वेळ बोलणार आहेस? तू बस ना, खाली बस, मी तुझ्यासाठी मस्त चहा आणि पोहे बनवते. तसं मी म्हणालो, काकू पोहे वगैरे काही नको, परंतु चहा मात्र निश्चित मी घेतल्याशिवाय जाणारच नाही. मग काकूने ज्योतीला म्हणाली, ज्योती बस ना त्याच्याजवळ आणि बघ टी व्ही व्यवस्थित दिसतोय का तिथून, की खालीवरी करायचं आहे. आता काकूने जेव्हा खालीवरी करायचं म्हणले तेव्हा मला टेन्शन आलं, कारण पाठीमागच्या वेळेला पण असंच झालं होतं. आमच्या गावातील एका व्यक्तीच्या घरी टी व्ही बसवला होता मी आणि त्यांनी पुन्हा तिथून काढून मला दुसरीकडे बसवायला लावला. त्यामुळं काकूंचं पण असंच काही मत आहे का असं मला वाटलं. मग मी मुद्दामच ज्योतीला म्हणालो, ज्योती मी जो आराखडा काढला आहे आणि मी माझ्या हिशोबानं टी व्ही जो लावला आहे तो एकदम बरोबर आहे ना, एकदम इथून क्लिअर दिसते बघ ना. सोफा सेटवर बसल्यानंतर आपली नजर एकदम टी व्हीवर जायला पाहिजे. तुला कितीही परफेक्ट प्रोफेशनल फिटिंगवाला आला तर त्यानं आपल्या गोष्टीला नाव नाही ठेवायला पाहिजे. मी आतापर्यंत जवळजवळ 15-20 टी व्ही लोकांच्या फिट करून दिले आहेत, तर ही फिटिंग कशी जमली, मला जमलं आहे का बघ ना. तशी ज्योती हसू लागली व मला म्हणाली, तुझी फिटिंग मात्र खूप परफेक्ट आहे, मला खूप आवडली. आणि ती माझ्या शरीराकडे बघून हसू लागली. तिचं डबल मिनिंगचं बोलणं माझ्या लक्षात अगोदर तर आलंच नव्हतं. मग मी तिला म्हणालो, अगं माझ्याकडे बघून कशाला बोलतेस, समोर टी व्ही समोर आहे, तिकडे बघ ना, तिकडे बघून सांग मला फिटिंग कशी वाटली. तशी ती परत एकदा माझ्या शरीराला निहाळत मला म्हणाली, तुझी फिटिंग एकदम परफेक्ट आहे, तुझी फिटिंग मला खूप आवडली. मित्रांनो, यावेळेला मात्र मी काही बुद्धू नव्हतो. मला लगेच समजलं ती कशाच्या फिटिंगबद्दल बोलते आणि कशाबद्दल बोलते हे मला समजलं होतं. मग मी तिला म्हणालो, ज्योती खरंच बोलतेस का? तसं ती म्हणाली, हो ना, तुझी फिटिंग खरोखरच परफेक्ट आहे, तू एक मर्द रांगडागडी दिसतोस. तेवढ्यामध्ये काका तिथं होते. काकाने लगेच असं करून ते खोकरले. त्यांच्या खोकरण्याच्या आवाजानं आम्ही दोघे भानावर आलो. काहीतरी आमच्या दोघांचं बोलणं चुकतंय हे माझ्या लक्षात आलं. मग तो विषय चेंज व्हावा म्हणून मी मुद्दामच म्हणालो, ज्योती तू आत्ता म्हणलीस ना मी पार्ट टाईम जॉब करते, तर तू काय जॉब करतेस पार्ट टाईमला? तशी ती म्हणाली, मी लॅब टेक्निशियन आहे. मग तिच्या लॅब टेक्निशियनच्या विषयावर आम्ही 5 मिनिट बोलत बसलो. मला काही झालं तर तिची जवळीक वाढवायची होती. आता ती 1 महिना माझ्या दिवाळीमध्ये इकडं माझ्या गावामध्ये राहणार होती, माझ्या घराच्या शेजारी राहणार होती. हे मला माहीत झालं तेव्हा तर माझ्या आनंदाला एकदम उधाण आलं होतं. मला किती आनंद झाला होता याचं वर्णन मी शब्दात तुम्हाला सांगू शकणार नाही. मित्रांनो, ते तुम्ही फक्त इमेजिन करू शकता. एखादी आवडती वस्तू जर आपल्याजवळ जास्त दिवस टिकणार आहे असं आपल्याला कळलं तर आनंद तर होणारच ना. मग ज्योती मला खूपच आवडली होती. तिचं मादक शरीर मला वेड लावू लागलं होतं आणि त्यातून ती माझ्या एकदम जवळ बसली होती. मग काही वेळानंतर काकू चहा घेऊन आली. काकूने चहा घेऊन आल्यानंतर काकू चहा मला देत होती. मी मुद्दाम औपचारिकताने भावावी म्हणून ज्योतीला म्हणालो, ज्योती तू चहा घे ना, मग मी नंतर घेतो. तशी काकू मला म्हणाली, अरे तू किंवा ती कुणी पण घेतलं तर काही फरक पडणार नाही, चहा दोघांना पण आहे, दोघं पण घ्या ना. मग मी मुद्दाम माझ्या हातातला चहा ज्योतीकडे दिला. माझ्या हातातला चहा ज्योतीने घेतला आणि मी काकूच्या हातातला दुसरा चहाचा कप घेतला. आम्ही दोघे पण चहा घेऊ लागलो. मग काकूनं ट्रेमध्ये आणलेला 3रा कप चहाचा काकांना दिला. काका पण तिथंच बसून चहा पिऊ लागले. आम्ही 3घे जण चहा पित होतो. तसं काकूला म्हणाले, अगं तुझ्यासाठी चहा घेऊन आली नाहीस का?
तशी काकू म्हणाली, माझा चहा किचनमध्ये आहे. मग काका म्हणाले, घेऊन ये ना बाहेरच, इथंच बसून आपण चहा घेऊ सर्वजण. मग काकू परत किचनमध्ये गेली. किचनमधून जाऊन तिनं चहासाठी स्वतःचा कप चहाचा घेऊन बाहेर आली. आम्ही सर्वजण बसून बाहेर चहा पिऊ लागलो. माझं सर्व लक्ष ज्योतीकडेच होतं. ज्योतीच्या शरीराला मी चांगलं न्याहाळू लागलो होतो. ही गोष्ट ज्योतीच्यासुद्धा लक्षात आली होती. ज्योतीसुद्धा मला रिस्पॉन्स देऊ लागली होती. तिचं ते मादक शरीर, मादक रूप मला वेड लावून टाकत होतं. मित्रांनो, मग मी हळूवारपणे ज्योतीपासून उठायचा प्रयत्न करू लागलो. उठून तिकडे जायच्या निमित्ताने मी ज्योतीच्या शरीराला मुद्दामपणे हात लावला. म्हणजे तिच्या आंब्याला मी माझा कोपर लावला. तसं तिचे मऊ आंबा माझ्या कोपऱ्याला स्पर्श झाला. माझ्या अंगातून एक वीज सळसळ केली गेली. मित्रांनो, मला खूप भारी वाटू लागलं होतं. परंतु ज्योती मला काहीच बोलली नाही. माझ्या हाताचा स्पर्श तिच्या गोळ्यांना झाला होता. मग मी उठून हात धुवायच्या निमित्तानं वॉश बेसिनकडे जाऊ लागलो. तशी काकू मला म्हणाली, काय झालं? मी काकूंना म्हणालो, काकू हातावर थोडा चहा लागला आहे, हात धुवायचे मला. तसं काकूनं मला वॉश बेसिन दाखवलं. अगोदर पण त्यांच्या घरी मी गेलो होतो, मला माहीत होतं. परंतु काकूनं मला डबल सांगितलं, वॉश बेसिन तिकडं आहे. मी वॉश बेसिनकडे जसं जाऊ लागलो तसं ज्योतीसुद्धा माझ्या पाठीमागे येऊ लागली. आम्ही दोघे एकमेकाच्या मागोमाग जात आहे ही गोष्ट काकांच्या लक्षात आली. मग काका ज्योतीला म्हणाले, तू कुठं जातेस बाळा? तसं ती म्हणाली, माझे पण हात धुवायचे आहेत. मग ती माझ्या बाजूला येऊन थांबली. आम्ही दोघे पण वॉश बेसिनवर हात धुवू लागलो. मग हात धुल्यानंतर मी मुद्दामच ज्योतीला म्हणालो, अगं हात धुतला खरा, परंतु मी रुमालच आणला नाही, मग आता कुठं पुसायचा? तशी ती मला म्हणाली, माझ्या ओढणीला पुस. माझ्या ओढणीला जरी पुसलंच ना तर चालेल. मग मित्रांनो, मी तिला म्हणालो, तुझी ओढणी खराब होईल ना? ती म्हणाली, नाही होणार, पुस तू. मग तिच्या गळ्यावर एक ओढणी टाकली होती. तिचे पदर खाली लोंबला होता, परंतु मी खालच्या पदराला न पुसता मी मुद्दाम तिच्या आंब्याजवळच्या बाजूला हात पुसू लागलो. तसं करत असतानाच मी माझ्या हाताची करंगळी मुद्दामपणे तिच्या गोळ्यावर फिरवू लागलो. हात पुसायच्या निमित्तानं मी तिच्या गोळ्याची मजा घेऊ लागलो होतो. मित्रांनो, ही गोष्ट तिच्या पण लक्षात आली होती. ती पण मला रिस्पॉन्स देऊ लागली होती. मग जसं मी तिच्या गोळ्यावरून माझी करंगळी फिरत होतो तसं तिनं माझा हात पकडला आणि मला म्हणाली, मला समजते हां तू काय करतोयस ते. तसं मी तिला म्हणालो, काय करतोय मी? ती म्हणाली, मला एवढं पण उल्लू समजू नकोस. तुला जे काही पाहिजे होतं ना ते तू मिळवलंच ना, तू हात लावून घेतलंस. तसं मी म्हणालो, कशाला? तुझ्या ओढणीला का? मग ती मला म्हणाली, मी बुद्धू आहे का? तू ओढणीला हात लावलास की माझ्या बॉलला हात लावलास? तसं मी तिला म्हणालो, बॉल म्हणजे कुठं आहे? चेंडू का? ती म्हणाली, मूर्ख आहेस का? मला माहीत आहे तुला काय म्हणायचं ते. माझ्या लक्षात आली तुझी नजर. मग मी पण पाठीमागे हटणाऱ्यापैकी नव्हतो. मी लगेचच चान्स मारायचं ठरवलं. मी हळूच तिला म्हणालो, ज्योती तू मला खूप आवडतेस, तू खूपच भारी आहेस. तेव्हा ती म्हणाली, बस कर, मस्का लावू नकोस. मग मी म्हणालो, मस्का लावल्याचा काही फायदा होईल का? तशी ती म्हणाली, हो निश्चितच होईल. मग मी तिला म्हणालो, कसं होईल जरा दमधर. इथं काकांचं लक्ष माझ्याकडे होतं हे तिला पण माहीत होतं. मग तिनं हळूच हाताच्या इशाऱ्यानं काकाकडे बोट दाखवलं. त्यांची नजर आमच्याकडेच होती, त्यामुळं मला तिथं जास्त काही करता आलं नाही. मग मी तिला हळूच म्हणालो, ज्योती मला तुझे लाडू खायचे आहेत. तेव्हा ती मला म्हणाली, लाडूच काय, तुला मी करंजासुद्धा खाऊ घालते, परंतु जरा दमधर आणि थोडं संधीची वाट बघ. मग मी तिला म्हणालो, संधी कशी मिळणार? ती म्हणाली, संधी मिळत नसते, संधी आपण मिळवावी लागते. मित्रांनो, मला तिच्या बोलण्याचं खूप आश्चर्य वाटत होतं. ती खूपच हुशार होती आणि बोलण्यात तर ती एकदम परफेक्ट होती. ती मला बोलू देत नव्हती. माझ्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तिच्याकडे होतं. मग मी तिला हळूच म्हणालो, आजच्या तारखेत जर जमलं तर बघ ना. तशी ती मला म्हणाली, अरे आता तर 10-11 वाजले आहेत सकाळचे, रात्रीच्या वेळीपर्यंत बघूत. मित्रांनो, आता मी एकदम रात्र व्हायची वाट बघू लागलो. दोन्हीकडे आग समान लागली होती. ज्योती पण मला तिचे लाडू खाऊ घालायला तयार झाली होती. ती स्वतःहून मला म्हणली होती, माझी करंजीसुद्धा मी तुला खाऊ घालते. मित्रांनो, माझे 5 बोटं तुपात असल्यासारखं मला वाटू लागलं. मला खूप आनंद झाला होता. मी त्या आनंदाच्या उधाणामध्ये एकदम हवेत होतो. त्यानंतर पुढे काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर टिकून राहिला त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. तुम्ही जे मला आत्तापर्यंत प्रेम दिलेत ते प्रेम असंच कायम असू द्या. मी यानंतरचा भाग लगेचच अपलोड करणार आहे, त्यामुळे आपल्याला पुढील भागाची जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात कथेच्या पुढील भागामध्ये.